नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतोय की पुण्यातल्या एका हत्याकांडाची बातमी प्रचंड व्हायरल होते. म्हणजे प्रिंट मीडिया म्हणू नका, डिजिटल मीडिया म्हणू नका, ही बातमी कुठे ना कुठे आपल्याला वाचायला, ऐकायला, बघायला मिळतेच आहे. आणि ती बातमी आहे एका हत्याकांडाची, एका 20 वर्षाच्या मुलाच्या हत्याकांडाची. त्याचं नाव होतं गोविंद कोमकर किंवा त्याला आयुष कोमकर म्हणून पण बोललं जात होतं. आता ही जास्त व्हायरल या गोष्टीमुळे होते की ही जी बातमी आहे ती फक्त एका हत्याकांडापुरती मर्यादित नाहीये. वर्षानुवर्ष फॅमिलीमध्ये चाललेल्या रायव्हलरीचं, गँग वॉरचं हे आत्ताचं लेटेस्ट काय बोलू शकतो आपण त्याला, त्याचा आउटकम आहे तो. याच्याच 1 वर्ष आधी या रायव्हलरीनी अजून एक बळी घेतला होता आणि तो बळी घेतला होता सूर्यकांत आंदेकर यांच्या मुलाचा, जे माजी नगरसेवक होते. त्यांचं नाव होतं वनराज आंदेकर. त्यांची सुद्धा गोळ्या घालून आणि धारदार शस्त्राने त्यांना भोसकून त्यांची हत्या करण्यात आली होती. आणि त्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्या हत्याकांडातला असलेला आरोपी म्हणजे अर्थातच गणेश कोमकर यांचा मुलगा गोविंद कोमकर किंवा त्याला आयुष कोमकर सुद्धा म्हटलं जातं. तर वनराज कोमकर यांच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी 1 वर्षानंतर 20 वर्षाच्या मुलाला ठार मारण्यात आलं गोळ्या झाडून. आता हे मटाचं आर्टिकल आहे ज्याच्यात म्हणण्यात येत आहे की गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर 2025ला जेव्हा हा संध्याकाळची आरती आटपून आणि सगळं येत होता, बिल्डिंगमध्ये त्यांनी स्वतःची गाडी पार्क केली. त्याच्यानंतर तिकडे जे ऑलरेडी लपलेले होते 2 जण, त्या 2 जणांनी याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली आणि त्याच्यात त्याचा अंत झालेला आहे. आता मटाचं एवढं काय बोलतात त्याला डिटेलिंग रिपोर्ट मी कधीही बघितलं नाही, कारण त्यांनी एवढं डिटेलमध्ये असं सांगितलं आहे की बाजूला त्या मंडळाचं डीजेचं गाणं चालू होतं आणि ते गाणं कुठलं वाजलं होतं तर टपका रे टपका एक और टपका. आता एवढं मला माहिती नाही ते हाय सार्कॅस्टिकली लिहिलंय, काहीतरी विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न केलाय का खरंच हा योगायोग होता हे देव जाणे. बट पुणा मतलब आपल्यामध्ये म्हटलं जातं की आपल्या प्रत्येकामध्ये राम आणि रावण हे दोघंही असतात. तसंच पुणा शहराचं सुद्धा झालेलं आहे. एकीकडे आम्हाला लहानपणी जे पुण्याचं एक चित्र उभारलं जात होतं आमच्या समोर, ते म्हणजे पुणा म्हणजे नॉलेज, भरमसाठ नॉलेज, खूप आगाऊ पण चांगली माणसं. त्याचबरोबर तिकडे साहित्यिक सुद्धा राहत होते. पु ल देशपांडे साहेब सारखे दिग्गज कलाकार सुद्धा राहत होते. दाभोळकर साहेबांसारखे सुद्धा अनेक अंधश्रद्धेविरुद्ध किंवा सोशली रिफॉर्म करणारी लोक राहत होती, ज्यांना एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. आता मुंबईसारखंच पुणा सुद्धा एक कॉस्मोपॉलिटन शहर झालेलं आहे. मुंबईप्रमाणेच पुण्याने सगळ्या जातीतल्या लोकांना, सगळ्या भाषेतल्या लोकांना आपलंसं केलेलं आहे आणि आता सगळे तिकडे मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करतायत. ही झाली पुण्याची रामाची बाजू, पुण्यातली रामाची बाजू. आता पुण्यातलं रावण गेले कित्येक काळ ज्याच्यावर ना पोलिसांचा कंट्रोल आहे, ना त्या काळातल्या सरकारातल्या गृहमंत्र्याचा कंट्रोल आहे. गुंडगिरी काही संपताना दिसत नाहीये. कायद्याचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाहीये. आणि आजचा जे आपण ज्यांच्यावर हा व्हिडिओ मी बनवतोय ते म्हणजे आंदेकर आणि कोमकर यांची रायव्हलरी जी आहे, यांची जी दहशत आहे पुण्यामधली, ती आत्ता किंवा 2024 पासूनची नाहीये. या 2 हत्याकांडापुरते मर्यादित नाहीये. ती होती 1970 पासूनची. गेल्या 5 दशकापासून हे आंदेकर कुटुंब, त्यांच्यामधनं येणारे त्यांच्यामधनं निर्माण होणारे काय बोलू आपण त्यांना, डॉन्स, हे त्यांच्याच अगेन्स्ट कसे काय फिरले याच्यावर आजचा हा व्हिडिओ असणार आहे. बट हा व्हिडिओ ऐकण्याआधी एक जेंटल रिमाइंडर, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे गोष्टीची सुरुवात होते 1970 पासून. 1970ला तिकडे तुम्हाला माहिती आहे की अनेक पेठा होत्या आणि त्या पेठांमध्ये अनेक वेगवेगळे समाज राहत होते. याच समाजांपैकी एक समाज आहे काची कापडी समाज. आता हे समाज काय करतं, काची कापडी समाज, की तुमच्याकडनं कपडे घेणार आणि मग तुम्हाला इन रिटर्न ते भांडी देणार. याच समाजापैकी आंदेकर आणि कोमकर हे समाज होतं. 1970ला बालकृष्ण आंदेकर स्वतःच्या भावाबरोबर म्हणजे सूर्यकांत आंदेकर उर्फ बंधू आंदेकर, जे अजूनही आतापर्यंत ऍक्टिव्ह आहेत. सो बालकृष्ण आंदेकरांनी तिकडे त्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड पसरवायला सुरुवात केली आणि त्याच्यात त्यांना सपोर्ट मिळाला सूर्यकांत आंदेकरांचा उर्फ बंडू आंदेकर यांचा. हळूहळू नाना पेठेमध्ये यांचा डॉमिनन्स भरपूर वाढत गेला. यांच्याबरोबर म्हणजे बालकृष्ण आंदेकरांबरोबर आणि सूर्यकांत आंदेकरांबरोबर एक
डॉन होता, एक त्यांच्याच गँगमधला एक मेंबर होता ज्याचं नाव होतं प्रमोद मालवटकर. आता प्रमोद मालवटकर हळूहळू या गँगमध्ये एस्टॅब्लिश होऊ लागला, त्याचं या गँगमध्ये वर्चस्व वाढू लागलं. पण कुठलाही जसा नेता असतो तसा कुठलाही डॉन, कुठलाही गुंड स्वतःपेक्षा दुसऱ्याला कधीच वरचढ होताना बघू शकत नाही. तसंच या दोघांमध्ये इगो क्लॅशेस सुरू झाले, म्हणजेच बाळकृष्ण आंदेकरांमध्ये आणि प्रमोद मालवटकरमध्ये. आणि त्याचाच बदला घेण्यासाठी, त्यांना दाबण्यासाठी, प्रमोद मालवटकराला दाबण्यासाठी 1978ला बाळकृष्ण आंदेकरांनी प्रमोद मालवटकर यांच्या वडिलांना ठार मारून टाकलं. आता तेव्हापासून हे गँगपासून वेगळे झाले, मालवटकरांची एक वेगळी गँग निर्माण झाली. आता स्वतःच्या बाबांच्या हत्येचा बदला प्रमोद मालवटकरांना घ्यायचाच होता, पण ते योग्य संधीची वाट बघत होते. आणि ती योग्य संधी त्यांना 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर 5 ते 6 वर्षानंतर मिळाली. म्हणजेच 1984ला त्यांनी बाळकृष्ण आंदेकरांना पुणे जिल्हा न्यायालयासमोरच ठार मारलं. आता इकडे हा मालवटकर आणि आंदेकरां यांचा गँग वॉर सुरू झाला. बरं, हे फक्त प्रमोदजींच्या बाबांपर्यंत किंवा बाळकृष्णजींपर्यंतच मर्यादित राहिलं नाही. या गँग वॉरनी नंतर सायमल्टेनियसली टोटल 6 बळी घेतले. आता बाळकृष्ण आंदेकरांच्या नंतर ही त्यांच्या गँगची जी जबाबदारी आहे ती सूर्यकांत आंदेकरांवर आली. आणि सूर्यकांत आंदेकर तेव्हापासून 1984 पासून 2025 पर्यंत अजूनही ते गँग हाताळत आहेत. त्यानंतर 1997ला पोलीस एन्काउंटरमध्ये प्रमोद मालवटकर यांची हत्या झाली आणि प्रमोद मालवटकरांची गँग पूर्णपणे धाराशायी झाली, डिस्ट्रॉय झाली. 1997लाच आंदेकर कुटुंब ठरवतं की आता आपण राजकारणात घुसायचं. राजकारणात शिरल्या त्यांना पहिल्याच याच्यात भरपूर यश मिळालं आणि जवळजवळ त्यांचे पुणे महापालिका निवडणुकीमध्ये जवळजवळ 4 नगरसेवक निवडून आले. हे 4 नगरसेवक निवडून आल्यानंतर त्यावेळेचे पुण्याचे जे कारभारी होते सुरेश कालमाडी यांनी ठरवलं की आंदेकरांना लोकांकडनं सपोर्ट सुद्धा मिळतोय, त्यांच्याकडे मॅन पॉवर तर आहेच, त्यांच्या नावाची, त्यांच्या परिवाराची दहशत सुद्धा आहे, त्यांच्याकडे पैसा सुद्धा आहे, तर आता आपण या गँगला व्यवस्थित युटिलाइज करायला हवं. आणि म्हणूनच वत्सला आंदेकर यांना महापौर बनवलं जातं पुण्यातलं. राजकारणात शिरणं आणि राजकारणात एस्टॅब्लिश होणं किती सोपं आहे हे याच्यावरून आपल्याला कळतं. आणि लोकांनी सुद्धा त्यांना खरंच मतं दिली का त्यांना धमकवलं गेलं होतं म्हणून यांना लगेच मतं मिळाली, देव जाणे, हे त्या राहणाऱ्या लोकांनाच माहिती. अजूनही आंदेकर कुटुंबातले बरेचसे लोक पॉलिटिक्समध्ये आहेत आणि बरेचसे लोक अजूनही नगरसेवक आहेत. जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा आंदेकर कुटुंबाने ठरवलं की आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एंटर व्हायचं. 2017 साली वनराज आंदेकर म्हणजे सूर्यकांत आंदेकर यांचे चिरंजीव हे नगरसेवक झाले आणि त्यांच्याच बरोबर अजून पण 3-4 जण नगरसेवक झाले. सो जी त्यांची राजकारणाची जी रेस आहे ती 1997 पासून जी सुरू झाली होती ती 2017 पर्यंत अजूनही त्या कंटिन्युअसली त्या भागात, त्या विभागात डॉमिनेट करतायत आणि अजूनही ते निवडून येत आहेत. आता कुठल्या बळावर हे तुमचं तुम्ही ठरवा. पण आता प्रॉब्लेम असा झाला होता 2017 पर्यंत की यांच्यासाठी कुठला शत्रू उरलाच नव्हता, कारण हेच स्वतः बाहुबली झाले होते. राजकारणात असेल किंवा गँग मतलब क्रिमिनल बॅकग्राऊंडमध्ये असेल, सगळीकडे फक्त आणि फक्त यांचंच वर्चस्व होतं. बट जेव्हा माणसाला असं वाटतं की कभी कभी लगता है आपणच भगवान आहे, तेव्हा कुठेतरी त्याच्या बिलो द बेल्ट किंवा अंडर द टेबल काय चाललंय याच्याकडे तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आपल्या खालीच, आपल्या गँगमध्येच काही धुसमुस आहे का याचं त्याला साधा हासबास सुद्धा लागत नाही. तेच या आंदेकर कुटुंबाबरोबर झालं आणि त्याचं निमित्त ठरलं यांची प्रॉपर्टीचा एक मॅटर. प्रत्येक घराघरात हे प्रॉपर्टीचे लफडे असतातच, त्यामुळे मी काय ते नव्याने सांगायची गरज नाहीये. अशाच प्रॉपर्टीच्या लफड्यात कोमकर गँगचा जन्म झाला. तो कसा झाला मी तुम्हाला सांगतो. कृष्णा आंदेकर यांचे टोटल 5 मुलं होती यांना. त्यातली 2 मुलं होती, एक वनराज आंदेकर आणि एक कृष्णकांत आंदेकर, आणि 3 मुली. एका मुलीचं नाव संजीवनी आंदेकर, दुसऱ्या मुलीचं नाव वृंदावनी आंदेकर आणि तिसऱ्या मुलीचं नाव कल्याणी आंदेकर. आता संजीवनी आणि कल्याणी यांचं लग्न होतं जयंत आणि गणेश कोमकर यांच्याबरोबर. म्हणजेच 2 सख्या बहिणी, 2 सख्या जावा झाल्या. मग मी तुम्हाला मगाशी जसं म्हटल्याप्रमाणे यांचं लग्न झाल्यानंतर यांचा एक प्रॉपर्टीचा मॅटर आला आणि त्या प्रॉपर्टीच्या मॅटरमधनं
भांडणं सुरुवात झाली भावांमध्ये, बहिणींमध्ये, सूर्यकांत आंदेकरांमध्ये. आणि सूर्यकांत आंदेकरांनी जे मॅक्सिमम फॅमिलीमध्ये घडतं तेच केलं. त्यांनी बाजू घेतली मुलांची. हे वंशाचा दिवा आणि हे सगळं प्रकरण असेलच. त्याच्यावरनं भावा बहिणींमध्ये अजून दरी निर्माण झाली त्यांच्या नात्यात, असंच काही म्हणायला हरकत नाही. 2 वर्ष आधी म्हणजेच सप्टेंबर 2023ला कोमकर गँगच्या निखिल आखड यांच्यावर हल्ला करण्यात आला आंदेकर गँगच्या तर्फे. निखिल आखाड हे सिरियसली गंभीरपणे त्या असॉल्टमध्ये इंजर झाले, पण त्यांचा जीव काही गेला नाही, एवढंच काय ते बरं झालं होतं त्यातल्या त्यात कोमकरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. आता कोमकरांनी ठरवलं की चल याचा जीव नाही गेला तरी आपण याला सोडू तर नाही शकत. बरं, पोलिसांनी आंदेकरांना अटक सुद्धा केली, त्यांच्यावर मोका अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली. बट स्वतःचा पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वापरून सूर्यकांत आंदेकरांनी अर्थात बंडू आंदेकरांनी ते पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वापरलं आणि पोलीस कोर्टामध्ये दोषपत्र देण्याच्या आधी, दोषपत्र त्यांना देता येऊ नये याची पुरेपूर काळजी आंदेकरांनी घेतली, सूर्यकांत आंदेकरांनी. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. बरं, या सगळ्या केसचे जे इन्व्हेस्टिगेटर होते ते म्हणजे पोलीस अधिकारी धुमळ, ते धुमळ प्रचंड प्रेशरमध्ये होते, प्रचंड मानसिक तणावात होते असं म्हटलं जात होतं. आणि त्याच प्रेशरमध्ये येऊन खूप सस्पिशियस सिच्युएशनमध्ये त्यांनी सुसाईड केलंय. त्यांच्या आत्महत्येचं खरं कारण अजूनही आपल्यापर्यंत पोहोचलं नाहीये, पण असं म्हटलं जातं की या सगळ्या प्रेशरमुळे जे ते हँडल करू शकले नाहीत त्याच्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. मग कोमकर आता ठरवतात की नाही, त्या निखिलचा जे त्याच्यावर असॉल्ट करण्यात आलं होतं, जे त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यासाठी आता आपण त्याचा बदला घ्यायलाच हवा. आणि अशा परिस्थिती, अशा सिच्युएशनमध्ये बदला कसा घ्यायचा, अशा वेळेला त्यांची भेट होते सोमनाथ गायकवाड यांच्याबरोबर. सोमनाथ गायकवाड आणि हे ऑलमोस्ट ठरवतच असतात की रिव्हेंज कसा घ्यायचा, पण त्याच वेळेला अजून एक ट्रिगर पॉइंट या रायव्हलरीमध्ये म्हणजे कोमकर आणि आंदेकर यांच्या रायव्हलरीमध्ये येतो. आणि तो ट्रिगर पॉइंट ठरतो तो म्हणजे संजीवनी आंदेकर यांचं जे दुकान आहे त्याच्यावर वनराज आंदेकरांनी जी पुणे महापालिकातर्फे जी कारवाई केली होती, तर त्याच्यामुळे भावा बहिणीच्या नात्यात अजून दरी निर्माण झाली. आणि मी आता तुला कसं संपवते इथपर्यंत ही भाषा भावा बहिणींमध्ये गेली. आणि ती भाषा इकडे तिकडे नाही तर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये ते दोघं जेव्हा स्वतःचं कंप्लेंट जे काही करायला गेले असतील तेव्हा असं म्हटलं जातं की या 2 भावा बहिणींनी एकमेकांना, खास करून संजीवनीनी वनराज यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि मी बघतेस तू कसा जिवंत राहतो एक्सेट्रा एक्सेट्रा, ते काय बोललं झालं त्याच्यावर. ही धमकी इतक्या खरंच टोकाला जाईल असं कोणाला वाटलं नव्हतं. 1 सप्टेंबर 2024ला वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला. आता पोलिसांनी या हत्याकांडामध्ये संजीवनी, कल्याणी आणि त्यांचे दोनही नवरे जयंत आणि गणेश आणि मास्टर माइंड सोमनाथ गायकवाड यांना मोका अंडर त्यांना अरेस्ट केलं. बट आता हे आहेत पोलीस स्टेशनात, पण आता वनराजचा भाऊ म्हणजेच कृष्णकांत, आता तो ठरवतोय की आता मला माझ्या भावाच्या खुनाचा बदला तर घ्यायचाच आहे, पण सगळ्यात आधी मी मारणार कोणाला, तर सोमनाथ गायकवाडच्या अख्ख्या परिवाराला ठार करणार. त्याचसाठी तो एक माणूस हायर करतो आणि त्या माणसाचं नाव असतं दत्तात्रय काळे. सोमनाथ गायकवाड यांचा परिवार राहत असतो कात्रजच्या ठिकाणी. तर दत्तात्रय काळेला त्यांच्याच घराच्या आजूबाजूला एक घर भाड्याने दिलं जातं आणि त्यांना सांगण्यात येतं की या काळे सोमनाथ गायकवाड फॅमिलीची अख्खी हिस्ट्री काढ, रेकी कर, कधी बाहेर येत आहे, कोण कसं आहे, कोण कुठे राहतं, घरात किती लोक आहेत, ते कधी बाहेर जातात येतात, हे सगळं मला माहिती असलं पाहिजे. तर तो ते काम करत असतो. आणि मागच्याच विकेंडला एकदा रात्री 12 का 1 वाजता तो त्या घराची रेकी करत होता. घराचे फोटो काढत असतानाच पेट्रोलिंग पोलीस जे आहे ते येतं. त्यांना जरा डाऊट येतो की एवढ्या रात्री कोणाचे फोटो काढतोय. तर त्यांना ते चौकशीसाठी जीपमध्ये बसवतात, त्यानंतर त्याला घेऊन जातात. मग त्यांचं कनेक्शन लागतं आंदेकरांबरोबर आणि या सगळ्या गोष्टींवर. त्यामुळे ते भांडत सोमनाथ गायकवाडचं उघडं पडलं. सोमनाथ गायकवाडची फॅमिली वाचली. कृष्णकांत आंदेकर यांना अटक करण्यात आली. बट बाकीचे जे मेंबर्स होते आंदेकर कुटुंबातले किंवा त्या गँगमधले, ते ठरवतात की नाही आता आपल्याला बदला तर घ्यायचा आहे. आणि मग तो बदला घेतला जातो आयुषच्या रूपात
म्हणजे गणेश यांचे जे चिरंजीव आहेत यांचा खून करून हा बदला घेण्यात आला. आता 1970 पासून जवळजवळ आय थिंक 10-12 खून तर या 2 गँगमध्येच झालेले आहेत. अजून किती होणार आहेत देव जाणे. कायदा आणि पोलिसांचा धाक कधी पुण्यात तो स्थापन होणार आहे हे सुद्धा तुम्हाला ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. अख्खी फॅमिली हिस्ट्री सांगण्यात मी जर काही कन्फ्यूज तुम्हाला केलं असेल तर माफ करा, बट मी खूप तरी त्यातल्या त्यात सोप्या भाषेत ही अख्खी या 2 फॅमिली या 2 गँग मधली जी हिस्ट्री आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आशा करूया की कुठलाही माणूस कधीही गुन्ह्याच्या वाटेवर जाणार नाही आणि जर तो गेलाच तर कायदा त्याला सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.